विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली। सुरुवातीला ईव्हीएम बाबत अधिकृत माहिती आल्याशिवाय बोलणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं। मात्र आता पवारांनी ईव्हीएम विरोधात सूर आळवत थेट जनतेनं उठाव करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय। बघूया। शरद पवारांची ईव्हीएम विरोधात उठावाची भाषा। ईव्हीएम वरील मतदानात गडबडीचा आरोप। उठाव करण्याचं जनतेला आवाहन। लोक जागृत आहेत, त्याच्यात कोणताही उठाव केला पाहिजे, आज त्याची आवश्यकता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ईव्हीएम विरोधात भूमिका घेत थेट उठावाची भाषा केली आहे। सुरुवातीला अधिकृत माहिती आल्याशिवाय ईव्हीएम बद्दल बोलणार नाही असं म्हणत शरद पवारांनी पराभव स्वीकारला होता। मात्र आता विधानसभेच्या निकालांच्या आकड्यात गडबड वाटत असल्याचं म्हणत पवारांनी जनतेनं उठाव करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय। शेवटी लोकांच्यातच जावं लागेल, लोकांना जागृत करावं लागेल। खरं म्हणजे लोक जागृत आहेत, त्याच्यात कोणताही उठाव केला पाहिजे, आज त्याची आवश्यकता आहे। हे बाबांच्या उपोषणातलं स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खात्री आहे की याचा परिणाम जो आवश्यक आहे तो आज ना उद्या हा देशाशिवाय राहणार नाही। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पैशांचा आणि सत्तेचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय। कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधी बघितल्या जात्या, पण संबंध राज्याची देशाच्या निवडणुकीतच मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची संबंध यंत्रणाच हातात घ्यायची, हे चित्र यापूर्वी दिसलेलं नव्हतं। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांच्या ईव्हीएम बाबतच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तुम्हाला जर एवढंच वाटतं ईव्हीएम बरोबर नाही, मग त्यांच्याकडे निवडून आलेले आमदार जे आहेत रोहित पवारासहित आणि खासदार सुप्रिया सुळेताई सहित या सर्वांनी रेसिग्नेशन देऊन द्यावं। आम्हाला विश्वास नाही आहे, आम्हाला लोकशाहीवर विश्वास नाही आहे, आम्हाला ईव्हीएमवर विश्वास नाही आहे। सुप्रीम कोर्टाने 46 याचिका फेटाळल्या। पहिल्यांदाच शरद पवार यांनी ईव्हीएमच्या विरोधात असं टोकाचं वक्तव्य केलंय। नेहमी संविधानाच्या चौकटीत बोलणाऱ्या शरद पवारांनी पहिल्यांदाच उठावाची भाषा केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।